आता या आपला 13वा अध्याय सुरू झालाय. क्षेत्र, आपला 13वा अध्याय सुरू झालाय. क्षेत्र, क्षेत्रज्ञ, विभाग, योग. बेसिकली ह्याच्यामध्ये आतापर्यंत आपण सगळं बघितलं. त्यांनी पहिल्या अध्यायामध्ये सगळं त्याचं दर्शनही झालं. मग भक्ती कशी असते, काय क्वालिटीची भक्ती आहे, हे सगळं सांगितलं. पण आता ह्या सगळ्यानंतर साधनेची ऍक्च्युली स्टेज सुरू होते. म्हणजे भगवद्गीता किंवा कुठलाही आपण आध्यात्मिक ग्रंथ घेतला तर पहिले बेसिक फाउंडेशन नॉलेज दिलं जातं. आणि त्याच्यानंतर साधना कशी करायची किंवा काय लेवलचं अंडरस्टँडिंग साधना हा शब्द हा काही प्रॅक्टिकल ऍक्टिव्हिटीजचाच असतो असं नाहीये. मी नेहमी सांगत आले, साधना म्हणजे ध्यान धारणा, ब्रिदिंग एक्सरसाइजेस, हे काही एक्झॅक्ट त्याचं मिनिंग होत नाही. साधना ही अंतर्बाह्य असते. म्हणजे आतून आणि बाहेरून दोन्ही प्रोसेसेस कंटिन्युअस कराव्या लागतात, सायमल्टेनियसली कराव्या लागतात, तेव्हा ती साधना होते. नाहीतर लोकांना आपण बघतो, असं पण दिसतं की लोक मेडिटेशन अनेक वर्ष मेडिटेशन करतायत, खूप इंटेन्स कुठल्या तरी पर्टिक्युलर स्कूलचं फॉलो करून, स्पिरिच्युअल स्कूल, आणि ब्रिदिंग एक्सरसाइजेस करतायत किंवा खूप जर्किंग देऊन ब्रिदिंग करतायत. पण अल्टिमेटली काहीही चेंज झालेला लाईफमध्ये दिसत नाही. ना स्वभावात बदल असतो, ना परिस्थितीत असतो, ना फिजिकल, मेंटल, इमोशनल, बॉडीच्या क्वालिटीज मध्ये डिफरन्स येतो. आणि स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट तर दूर राहिली. पहिले तर या सगळ्यात पहिला सिम्पटम आहे आपल्या या 3 लोअर बॉडीज मध्ये चेंजेस येणं, आणि मग स्पिरिच्युअल ग्रोथचा सिम्पटम्स दिसायला लागतात. तर त्यामुळे साधना हा विषय, स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस, हे जे शब्द आहेत ना, याचा अर्थ ध्यान धारणा आणि मेडिटेशन आणि ब्रीदिंग एक्सरसाइजेस नक्कीच नाहीये. ही अंतर्बाह्य होणारी साधना आहे, अंतर्बाह्य होणारा अभ्यास आहे. आणि मग त्यातनं आपला प्रोग्रेस होतो. आणि तेच इथे सांगायचा श्रीकृष्ण परमात्मा प्रयत्न करत आहे. ते म्हणतायत की आता मला तुम्ही हे सगळं सांगितलं, पण आता इथे आपला क्षेत्र, क्षेत्रज्ञ, विभाग, योग आहे. तर क्षेत्र म्हणजे कोण आणि क्षेत्रज्ञ म्हणजे कोण, हा मला फरक सांगा. आणि तो काय असतो, त्याचा अर्थ काय आहे, तो कसं डेव्हलप करतात, त्याची ओरिजिनल क्वालिटी काय असते, आणि माणसं त्याचं काय करतात, ह्युमन्स किंवा बिंग्स त्याचं काय करतात, पुढे कसं जर्नी होतो, हे सगळं मला सांगा. आणि या पाथवर सुरुवात केलेली असताना श्रीकृष्ण परमात्मा 13वा अध्यायामध्ये पूर्ण शरीर आणि आत्मा या 2 एनर्जीजचं इंट्रोडक्शन देत आहेत. खूप इंटेन्स टीचिंग आहेत, खूप पॉवरफुल आणि खूप मॅजिकल नॉलेज ह्याच्यामध्ये आहे, की त्याच्या अंडरस्टँडिंगनीच पुढची साधना सुरू होणार आहे. कारण बेसिकली आपल्याला, आपण ज्या व्हेकल मध्ये आहोत, आपण जे एक पर्टिक्युलर एरिया आणि स्पेस आणि आपण शरीर, देह घेऊन आपण हिंडतो आहोत या फिजिकल प्लेनवर, आणि अदर प्लेन्सवर पण आपण अनकॉन्शियसली हिंडत असतो, सटल प्लेन्सवर. तर त्याचा अर्थ काय आहे, ते कसे निर्माण होतात, ते कसे, ओरिजिनल क्वालिटी त्याची काय असते जेव्हा येतो आपण शरीरात, आणि ग्रॅज्युअली आपण इयर बाय इयर, वर्षानुवर्ष आपण त्याला काय स्टेजवर घेऊन जातो, हे सगळं इथे शब्दांमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. इंद्रिय बैलास जुंपुनी वगैरे अशा टाईपचे शब्द आणि उपमा देऊन त्याला वाक्यांमध्ये त्यांनी ते व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि फायनली त्यांना दोन्ही प्रकार काय आहेत, क्षेत्र कोण आहे, कसा असतो, कसा निर्माण होतो ओरिजिनल, आणि काय स्वरूपात बदलतो, आणि पुन्हा त्याला पूर्ववत स्वरूपात कसं आणायचं, हे, आणि क्षेत्रज्ञ कोण आहेत आणि त्याचा काय रोल आहे, हे पूर्णपणे त्यांनी इथे सांगितलेलं आहे. आणि देहास का दिले क्षेत्रे असे नाव, तिसऱ्या तिसऱ्या श्लोकाला आपण मागच्या वेळेला बघितलं की काय काय फरक आहे. मग क्षेत्र म्हणजे आपण म्हणतो अमुक क्षेत्र, तीर्थक्षेत्र. तीर्थक्षेत्र म्हणजे काय, तर तिथे काहीतरी पवित्र गोष्ट असते, त्याचं ते स्थान असतं, तो एरिया असतो, आणि म्हणून त्याला तीर्थक्षेत्र म्हणतो आपण. तसं देह हा पण क्षेत्र आहे, एक सर्टन प्लेस, एरिया आपल्याला दिलेला आहे, आणि त्या एरियामध्ये आपण काम करायचंय. पण आपल्याकडनं
90% मिस्टेक हीच होते ह्युमन माइंड आणि अंडरस्टँडिंग मध्ये, की जनरली जरा पण आपण स्पिरिच्युअल पाथवर चालायचं आपण ठरवतो, सगळ्यात पहिले आपण बाहेर शोधाशोध करतो. बाहेर शोधतो की कुठे जाऊ मी, कोण सांगेल, कुठलं मंदिर, कुठला ग्रुप, कुठे मेडिटेशन्स होतात, कुठे ब्रीदिंग एक्सरसाइजेस होतात, कुठे योगाचे अभ्यास होतो, मी कुठे जाऊ, हे आपण बघतो. पण कुठे जायची गरज नाहीये, हेही सांगायचा प्रयत्न करतायत ते. तुझं क्षेत्र, जिथे काम करायचंय आपल्याला, ते क्षेत्र तुझ्या जवळ आहे. तू कंटिन्युअस त्याला कॅरी करतोयस, घेऊन फिरतोयस, आणि त्या क्षेत्रातच तुला क- काम करायचंय, मेहनत करायची. जसं शेतकरी त्याचं शेत असतं तिथेच काम करतो, दुसऱ्याच्या शेतात जाऊन नाही काम करत. किंवा बाहेर जाऊन काही त्या काल्पनिक ह्याच्यात पण नाही करत की हा मी असं खणलं, असं पाणी घातलं, असं बीज रोवलं, हे नाही करत. तो ऍक्च्युली त्याच्या क्षेत्रामध्ये, शेतीच्या एरियामध्ये तो स्वतः मेहनत करतो, घाम गाळतो, खूप साऱ्या गोष्टी तिथनं काढून टाकतो. म्हणजे अगदी ती मातीला आणि जमिनीला कसदार बनवतो, आणि त्यातनं अनवॉन्टेड ऑब्जेक्ट्स, अनवॉन्टेड मटेरियल तो रिमूव्ह करतो. आणि मग त्याच्यात हव्या असलेल्या खत पाणी गोष्टी सगळ्या, चांगल्या पद्धतीची क्वालिटीची माती, आणि ती सगळी बनवून त्याच्यामध्ये आणखीन काही खतं वगैरे टाकून तिला कसदार चांगली बनवायची असेल, तर ती सगळी बनवून पहिले लँड तयार करतो, जमीन तयार करतो, आणि मग बीज रोवलं जातं. अनुग्रहाने म्हणा, किंवा आपल्याला इनिशिएशन म्हणतो आपण, किंवा आपल्याला मंत्र दीक्षा होते, ते बीज रोवलं जातं. आणि मग त्याला पालवी फुटून, पण मग ती काय आपोआप बीज टाकलं म्हणजे झाड येतं ना, सगळेच येतात. कुठल्याही मातीत आपण एखादं बी टाकलं, जरा रोज त्याला पाणी पडलं, त्याच्यामध्ये चुकून पडलं, आणि असलेल्या मातीत नुसत्या पाण्याने सुद्धा ऊन पडत असेल तिथे रोज, तरी त्या बीजातनं अंकुरतं आणि प्लांट उगवतं. ते अंकुरित होतं आणि त्याचं झाड बनतं, छोटंसं रोपटं बनतं. पण पुढे ते चांगले व्हेजिटेबल्स किंवा फ्रुट्स असेल तर त्याला चांगली फळं येतात का? तर एका सर्टन टाइम नंतर आपल्याला लक्षात येतं की ते वाळून चाललंय, किंवा त्याची पानं छोटीशी अशी आकसल्यासारखी होऊन जातात. पहिली सगळी छान मोठी मोठी हिरवीगार पानं येतात, पण नंतर त्याची अशी आकसून छोटी पानं होतात. म्हणजे काय? तर नुसतंच माती होती, बीज होतं, पाणी होतं आणि ऊन होतं, म्हणून काही प्लांट उत्तम येऊ शकत नाही, आणि म्हणून काही त्याला फळं आणि फुलं उत्तम येतील, उच्च दर्जाची, हे जरुरी नाही आहे. कारण का? तर त्यासाठी पोषक मटेरियल, त्या बीजाला, आतल्या मटेरियलला मिळणं खूप आवश्यक आहे. बीजामध्ये काय असतं? पोटेन्शियल असतं. बीजामध्ये पोटेन्शियल असतं मोठं होण्याचं आणि फ्रुटफुल वर्क करण्याचं, पोटेन्शियल असतं. पण त्या पोटेन्शियलला आपल्याला वातावरण निर्मिती करावी लागते, त्याला पोषक ज्ञान द्यावं लागतं. घरामध्ये वातावरण तसं, आपल्या घरांमध्ये मुलं असतात, आपण म्हणतो याच्यात खूप पोटेन्शियल आहे, या चाइल्ड मध्ये खूप चांगलं पोटेन्शियल आहे, काय गाण्याचं म्हणा किंवा आर्टिस्ट बनायचं म्हणा. पण त्याला नुसतं तेवढं, त्याचं पोटेन्शियल त्याला किती लांब घेऊन जाणार आहे, आणि काय रिझल्ट देणार आहे, फ्रुटफुल रिझल्ट देणार आहे का? नाही देणार आहे. तर त्याला मग कोणीतरी येऊन सांगता, अहो ह्याला वातावरण पाहिजे, ह्याला चांगला गुरु पाहिजे, म्हणजे शिक्षक पाहिजे, ह्याला तसं एन्व्हायरमेंट क्रिएट, तुमच्या घरामध्ये तुम्ही वातावरण निर्माण केलं पाहिजे की जिथे बसून 2 तास ते मूल थोडंसं गाईल म्हणा, किंवा ड्रॉइंग करेल म्हणा. त्याला मटेरियल द्या, त्याच्या कलेला आवश्यक असलेलं पेन, पेन्सिल, कलर, पेपर, हे सगळं मटेरियल त्याला द्या. एवढं सुद्धा देऊन नाही, त्याला ट्रेनर द्या चांगला. ट्रेनिंग कोण देईल? तो गुरु असतो, टीचर. तो त्याला द्या, म्हणजे त्याला आवश्यक असलेलं नॉलेजच तो देईल, इकडचं तिकडचं देणार नाही. त्याला एकदम पिन पॉइंट नॉलेज तो देईल, जेणेकरून त्या नॉलेजचा अभ्यास करून, दिलेल्या मटेरियलला वापरून, स्वतःच्या पोटेन्शियलला युटिलाइज करून, मग फ्रुटफुल ऍक्टिव्हिटी, काहीतरी आउटकम ते चाइल्ड देईल आणि रिझल्ट देईल. ह्याच पद्धतीनं साधनेची निर्मिती होऊन आपल्याला साधक निर्माण झालेला दिसतो, आणि त्याच्यातून तो पुढे गुरुपदावर पोहोचतो. त्याचा जर्नी असा होतो, कारण गुरुपदावर पोहोचून पुन्हा त्यांनी
मागच्यांना दिवा दाखवायचा आहे, मागेही सांगितलं होतं. आणि मागे अडकलेल्यांना पुढे घेऊन जायचं आहे. ही कंटिन्युअस प्रोसेस आहे परमात्म्यांनी त्याच्या सृष्टीमध्ये निर्माण केलेली. तर हे सगळं ते सांगतायत की देह एरिया काय आहे आणि एरिया मधला क्षेत्रज्ञ जो त्या एरियाला कॅरी करतो तो कोण आहे आणि त्यांचं गुण काय काय आहेत आणि ते कसे खराब होतात आणि कसे चांगले असू शकतात किंवा चांगले राहू शकतात ह्याचं अगदी डिटेल स्टडी या ह्याच्यामध्ये 13व्या अध्यायात आपल्याला ते करवत आहेत. क्षेत्रज्ञ विभाग योग हे मी आता तिसऱ्या याच्यापर्यंत आपण जे केलं होतं त्याला रिवाइज केलं आणि आपला चौथा श्लोक मागच्या वेळेला अर्धवट झाला होता म्हणून मी पूर्ण पहिल्यापासून चौथा श्लोक घेतेय. ऋषिभिर बहुधा गीतम छंदोभिर्विविधैः पृथक् पृथक् ब्रह्मसूत्र पदैश्चैव हेतुमद्भिः विनिश्चते. कोणी एक ऐसे बोलती हे साच असे जीवाचेच संपूर्णत्वे. मग प्राणरूप कुळासी तो देत देहाचे हे शेत कसावया. जया प्राणाची या घरी बंधुचार राबती साचार रात्रंदिन. तेवी मना ऐसा कारभारी भला कष्टाळू लाभला शेतकरी. आवशी पहाटे न मानिता त्रास इंद्रिय बैलास झुंपो निजो. आता तुम्हाला हे भाषा कळेल त्यांनी काय म्हटलंय ते कारण आपण त्याच एक्झाम्पलवर एक्सप्लेनेशन मी आता दिलं. शब्द स्पर्शाधिक विषय भूमीत भूमी काय आहे भूमी या सगळ्या आपल्या काय म्हणतो आपण पाच कर्मेंद्रिया आणि पाच ज्ञानेंद्रिया ही भूमी आहे ना. आपलं क्षेत्र काय आहे आपलं शरीर हे क्षेत्र आहे आणि त्याच्यामध्ये काय काय विषय आहेत तर पाच कर्मेंद्रिया दश इंद्रिया आणि 11वं मन हे सगळं त्याच्यात आहे. आणि त्याच्यावर काम करून करी अविश्रांत नांगरणी म्हणजे त्याला त्याच्यावर काम करायचंय. दश इंद्रियांना नको असलेलं बाहेर फेकून द्यायचंय चांगल्या गोष्टी आत ठेवायच्या चांगल्याला चांगलं मटेरियल प्रोव्हाइड करायचंय अशी नांगरणी करायची आपल्या जमिनीची आपल्याला. मग कर्तव्याची वाफ चुकवून बीजही पेरून अन्यायाचे. जरी कुकर्माचे देववी पोषण तरी पीक जाणं पापाचेसी. मग अशीच म्हणलं की त्याला काय तुम्ही पोषण करायला देताय त्याच्यावर रिझल्ट आणि फ्रुट्स काय येणार आहेत ती पीक कशाचं उगवणार आहे ते डिपेंड करतं. आपण कशाचं द्यायचंय सत्कर्माचं पोषण त्याला द्यायचंय. चांगलं वातावरण चांगले विचार चांगल्या वृत्ती हे सगळं आपण जेव्हा आपल्या पोटेन्शियल बीजाला देतो आतल्या आत्मबीजाला तेव्हा त्याचं उत्तम पीक सत्कर्माचं आणि पुण्याचं बनू शकतं निर्माण होऊ शकतं. नाहीतर कुकर्माचं आणि पापाचं होईल. मग अनन्वित पातकांची रास बांधोनी गाठीस तैसी चती. कोटी कोटी जन्म घेऊनी निभ्रांत दुःखे असंख्यात भोगी जीव. आणि नाही झालं तर काय होईल आपण या मार्गाला पटकन लागलो नाही आणि आपले तर अनंत जन्म घेत बसावं लागेल. ये जा चालूच राहणार आहे. मग ती अनएंडिंग आहे बिलकुल त्याला एंडलेस आहे ती आणि कंटिन्युअस चालू राहणार आहे जोपर्यंत आपण प्रॉपर सही पाथला लागत नाही तोपर्यंत तो आत्मा भटकत राहतो. किंवा कर्तव्याची साधोनी असा वाफ सदाचार रूप बीज पेरी. तरी पुण्य पीक लाहोनी उत्तम शतावधी जन्म सुख भोगी. तव दुजे कोणी बोलती ऐसेच म्हणावे नसाच जीवाचे हे. आता जन्म आता लगेचच पाथला लागला म्हणून काही जन्म थांबणार नाहीयेत आपले. जन्म येणार आहेत. कधीपर्यंत येणार आहेत जेव्हा आपण परफेक्टेड मॅन बनत नाही. आपण आपलं कारण बीज कारण शरीर आहे कॉझल बॉडी जी आपली आहे ती मर्ज जोपर्यंत होत नाही कॉजेस संपत नाहीत जन्माचे कारण संपत नाहीत तोपर्यंत आपल्याला जन्म तर येणार आहेत. पण ते कसे येणार आहेत सुखाचे येणार आहेत. का सुखाचे मग सुखाचे म्हणजे मग आपल्याला जीवनात त्रास असणार नाही कटकट असणार नाही पीडा येणार नाही असं नाही आहे. आपला अप्रोच बदलतो जीवनाकडे बघायचा घटनेकडे बघायचा परिस्थितीकडे बघायचा आणि सोबतच्या असलेल्या जीवांकडे बघायचा आणि जन्माचाही
अर्थ समजण्याचा अप्रोच आपला बदलतो आणि म्हणून आपल्याला जन्म 100 जरी आले तरी ते सुखाचे होतात, कारण ते अर्थपूर्ण असतात. तव दुजे कोणी बोलती ऐसेच म्हणावे नसाच जीवाचे हे. देह क्षेत्राचे या सर्व आम्हा ठावे विचारा आघवे आम्हासीच. अहो जीव हा तो वाटसरू येथे वस्ती करी वाटे जाता जाता. आणि प्राण तोही बलुत्या म्हणून करी संरक्षण क्षेत्राचे हे. आता इथे संरक्षण कोण करतंय या क्षेत्राचं? बलुत्या म्हणजे प्राण आपला, कॉन्शियसनेस, तो आपल्याला तिथे संरक्षण करतोय. असं होत नाही की देह पडलेला आहे, त्याला कोणी लाथ मारली तर त्याला कळणार नाही, त्याला डास चावला तर कळणार नाही, संरक्षण साप बाजूनी आला तर त्याला कळणार नाही. नाही, त्याला कॉन्शियसनेस आहे, अवेअरनेस आहे. कारण आतमध्ये आत्मा आणि प्राणशक्ती नावाची एक वस्तू आहे, ती शरीराला चेतना ठेवते त्याच्यात आणि त्याला जाणीव असते. त्याला कळतं की इथे धोका आहे, इथे गरम आहे, इथे थंड आहे, इथे आग आहे, इथे बर्फ आहे, इथे दरी आहे, इथे पाणी आहे की आता डुबणार आहे आपण, किंवा सर्प किंवा कीटक किंवा काहीही धोका त्याला कळतो आणि त्यामुळे त्याचं संरक्षण प्राण आणि कॉन्शियसनेस करत असतो. अनादी म्हणून जिये प्रकृती ते सर्वथा वर्णिते सांख्यशास्त्र. तिये प्रकृतीचे क्षेत्र हे वतन तीच मालकीण जाणा येथे. कसावय शेत सर्व ही तो संच असे घरचाच हिच्यापासी. क्षेत्राला सगळं मटेरियल प्रोव्हाइड केलेलं आहे. असं होत नाही की नुसता देह जन्माला आला आणि त्याला बाकी काही कळत नाही. असं होत नाही, ते अख्खं पॅकेज आहे. बर्थ होतो, जेव्हा बेबी जन्माला येतं पोटातनं, मातेच्या गर्भातनं बाहेर येतं, तेव्हा ते फुल पॅकेज एक एक अख्खं म्हणजे काय म्हणतो आपण, आपण एखादा मोबाईल खरेदी करायला गेलो तर आपण विचारतो ना, अरे ह्याच्यात चार्जर आहे काय, अरे ह्याच्यात हे आहे का, सगळं पूर्ण आहे का पॅकेट, का मला मार्केटमध्ये जावं लागणार आहे, ह्याचा पार्ट द्या, त्याचा पार्ट द्या, त्याचा पार्ट द्या. असं होत नाही. आपल्याला शरीर जेव्हा जन्माला येतं तेव्हा जिवंतपणा त्याच्यात असतो, जाणीव असते, त्याच्यामध्ये विचार आणि मन, इमोशन्सचं बॉडी पण त्याच्या आतमध्ये कॉम्पॅक्ट असते. त्याला कळत असतं, रागावलं, रुसलं किंवा चिडून बोललं, त्याला सगळं कळतं. त्याला विचारही येतात की हे काय चाललंय, काय नाही चाललंय, मला कळतंय, नाही कळतंय. त्याला सगळं कळत असतं. आणि जेव्हा नसतं तेव्हा मग ते डेड असतं. अदरवाईज दुसरा तिसरा काही प्रकार नसतो त्याच्यामध्ये. ठीक आहे ना? म्हणजे अगदी डिफेक्टेड प्रॉब्लेम असलेलं चाइल्ड पण असलं तरीही त्याला हे सगळं असतं. असं काही नाही की त्याला इमोशनल बॉडीज नाही, त्याला मेंटल बॉडी नाही, किंवा त्याला मेंटल प्लेनच नाहीये, असं होत नाही. ते अख्खं शरीर हे सर्व प्रकारांनी 3 लोअर व्हेइकल सकट बंच अख्खा येतो जन्माला. हे नेहमी लक्षात ठेवायचं. म्हणून आपण घरीच ही नीट करी वही वाट क्षेत्राची या. सृष्टी माझी येथ वहाया हे शेत मूळ खटपट असे ज्यांची. सत्व रजतम तीनही ते गुण जाहले उत्पन्न स्वभावेची. मग सर्व पीक घेतसे काढून देखा तमो गुण एकलाच. महत्तत्वरूपी रचोनिया खळ झुंपोनिया पोळ काळरूप. पिकाची मळणी काढिता सकळ होय सांज वेळ अव्यक्ताची. तव ते आणिक कोणी बुद्धिमंत वाटोनिया खंत वाटोनिया खंत बोलाचिया. म्हणती हे ज्ञान असे अर्वाचीन कैसे सनातन म्हणू याते. आता हे सगळं ज्ञान जे परमात्मा श्रीकृष्ण देत आहेत ते काही फक्त भगवद्गीतेत सांगत नाहीयेत. ते म्हणतायत, जे श्लोकात त्यांनी म्हटलेलं आहे की हे ब्रह्मसूत्रात आणि अनेक ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे. त्यांनी म्हणलंय ना इथे, ब्रह्मसूत्र पदैश्चैव हेतुमद्भी विनिश्चितै. हे सर्व आपल्या वेदिक स्क्रिप्चर्स मध्ये, वेदिक टीचिंग्स मध्ये हे सेम ज्ञान सगळीकडे समान पद्धतीनं दिलेलं आहे.
कुठलंही पुस्तक उचला, कुठलाही ग्रंथ उचला, त्याच्यामध्ये हे सगळं असंच्या असं आहे. आपण असं वाद नाही घालू शकत, नाही ह्याच्यात हे नाही आहे, त्याच्यात ते नाही. भाषा उदाहरणं वेगळी असू शकतील, भाषेचा प्रकार वेगळा असू शकतो, पण तिथे मेन थ्योरी बदलणार नाही. थ्योरी तीच राहते. त्याच्यामध्ये काहीही चेंजेस येत नाहीत, कारण ती परब्रह्माकडनं आलेली आहे, ती काही कोणी माणसानी बनवलेली नाही. तर हेच सगळं असणारे कदाचित उदाहरणं वेगळी असतील, पण हीच थ्योरी सांगितलेली आहे. म्हणती हे ज्ञान असे अर्वाचीन, कैसे सनातन म्हणूया ते. अहो परब्रह्म स्वरूपाचे ठाई, वार्ता चित्त नाही प्रकृतीची. आता आपल्याला माहिती आहे की शिव आणि पार्वती, पुरुष आणि प्रकृती, हे दोन प्रकार आहेत. फेमिनाईन आणि मस्क्युलिन, हे दोन आहेत. आता पुरुष जो आहे शिवतत्व आहे, आणि प्रकृती हे शक्ती तत्व आहे. प्रकृती ही जिवंतपणा आणते, त्याला पूर्ण त्या आत्म्याला परफॉर्म करण्यासाठी, या युनिवर्स मध्ये ऍक्टिव्ह बनण्यासाठीच जे मटेरियल लागतं ते सगळं प्रकृती प्रोव्हाइड करते. ही सृष्टी जी निर्माण केली वेगळी वेगळी, त्याच्यामध्ये जेवढं काही कलरफुल सगळं आपल्याला दिसतं, ते सगळं प्रकृतीचं स्वरूप आहे. आणि त्या प्रकृतीला अख्ख्या एका एनर्जी फॉर्म मध्ये शिवानी धारण केलेला आहे. तर त्यातलं मूळ म्हणजे काय म्हणतो, इलेक्ट्रिक करंट जो आहे तो परब्रह्माचा आहे, शिवतत्वाचा आहे. आणि त्याचं बाकीचं प्रेझेंटेशन जे आहे, ज्या पद्धतीनं ते दिलेलं आहे, ते सगळं प्रकृतीचं स्वरूप आहे. तर ह्या पद्धतीनं शिव आणि शक्ती, पुरुष आणि प्रकृती, या दोन्ही गोष्टी ह्याच्यामध्ये येतात. ठीक आहे. तर या पद्धतीनं ही सृष्टी बनलेली आहे, आणि क्षेत्रात मधला क्षेत्रज्ञ जो आहे तो परब्रह्माचं स्वरूप आहे. तरी या क्षेत्राचा सर्वही वृत्तांत सांगू तो निवांत ऐका तुम्ही. पूर्ण लीनावस्था हीच कोणी शय्या, परब्रह्माची या शेजघरी. त्याची शय्येवरी निवांत निद्रित, होता बळवंत संकल्प हा. तोची एकाएकी जाहला जागृत, थोर भाग्यवंत व्यवहारी. आता ते सांगतायत की हे क्षेत्र काय आहे, त्याचा मी व्यवस्थित तुम्हाला एक्सप्लेनेशन देतो. असं ते म्हणतात, क्षेत्र म्हणजे पूर्ण आपल्याला दिलेलं व्हेहिकल. आणि मी मागे पण सांगितलं होतं, मागच्या ह्याच्यात त्याच्यापूर्वी अनेकदा बोलत आले, देह क्षेत्र जे आहे ते 3 लोअर बॉडीज च प्रेझेंटेशन आहे, किंवा त्याला पर्सनॅलिटी म्हणतात इंग्लिशमध्ये. पर्सनॅलिटी पर्सनॅलिटी म्हणजे आपल्या फिजिकल प्लेनवर आपण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा कोर्स करतो, ती नाही म्हणू शकत आपण इथे. ती आपल्या कमर्शियल पर्पज साठी असते, प्रेझेंटेशन, आपलं नोकरी मिळण्यासाठी, जगात वावरायला आपण चांगले दिसावे म्हणून. पण ही पर्सनॅलिटी वेगळी आहे, इथे अर्थ त्याचा पूर्ण वेगळा आहे. पर्सनॅलिटी म्हणजे फिजिकल बॉडी, व्हिजिबल फिजिकल बॉडी, म्हणजे जी आपल्या शरीरात आपल्याला दिसतं ते शरीर, देह, म्हणजे हे हाडामासाचं. त्याच्यानंतर इद्रिक बॉडी, जी त्याच्यामध्येच आहे. इदरवाली म्हणजे आपल्या चक्राची आणि आपल्या सूक्ष्म नाड्या, ती आहे इदरिक बॉडी. तर ह्याला इदरिक डबल म्हणतात, म्हणजे फिजिकल बॉडी, इदरिक बॉडी इज अ कंबाईन प्रॉडक्ट, म्हणजे एकत्र कन्सिडर केलं जातं त्याला, म्हणून ती एक झाली. त्याच्यानंतर येते ऍस्ट्रल बॉडी किंवा इमोशनल बॉडी, दोन्हीचं नाव अर्थ एकच आहे, इमोशनल किंवा ऍस्ट्रल. ती एक बॉडी येते. आणि तिसरी येते मेंटल बॉडी, मनोमय कोश, अन्नमय कोश, असे आहेत ते तीन. ठीक आहे. तर ह्या तीनचं मिळून जे आहे ते क्षेत्र आहे. हे समजून घ्यायचं, हे फिट करायचं डोक्यामध्ये हा कॉन्सेप्ट. जेव्हा पण आपण देहाचा विचार करतो, देह शुद्धीचा विचार करतो, तेव्हा या तिन्ही, म्हणजे तीन मध्ये एकात चौथी पण आहे, त्याची शुद्धी, चक्रल प्युरिफिकेशन, नाडी शुद्धी, शरीर शुद्धी, मनाची शुद्धी, आणि आपल्या ऍस्ट्रल बॉडीची, म्हणजे आपल्या सूक्ष्म शरीराची पण शुद्धी,
हे सगळं जेव्हा होतं तेव्हा कम्प्लीट प्युरिफिकेशन कन्सिडर केलं जाईल. ठीक आहे. तोची एकाएकी जाहला जागृत थोर भाग्यवंत व्यवहारी म्हणून या त्यासी तत्क्षणीच भला ठेवा प्राप्त झाला त्रैलोक्याचा परब्रह्माची या बागे माझी जे का होते लीन देखा त्रिभुवन याची संकल्पाच्या योगे ते आघवे पावले स्वभावे व्यक्त दशा महाभूतांची या भाट जमिनीत केली मशागत पंचकाची मग जार जादी सहजे साचार विभागले चार प्राणी वर्ग आधी भिन्न भिन्न बांधिले अनेक बांधे पंचात्मक मिश्रणाचे कर्माकर्मरूपी जमव निधोंडे बांध दोहीकडे घालून या निकस नापिक जमिनीची भली राने बनवली कसदार मग संकल्पे या राना माझी तया सुखे करावया येरझार जन्म मृत्यूरूपी निलागी भुयार खोदिले साचार शोभिवंत अहंकारासंगे मग मग यावत जीव ऐक्य सर्वथैव करोनिया. आता हे एवढं वर्णन आहे. हे असं जर एक एक शब्दाला बघायला गेलो तर आपल्याला ना खूप कन्फ्यूज व्हायला होईल की अरे ह्याच्यात नक्की काय यांना म्हणायचं आहे. तर बेसिकली क्षेत्र क्षेत्रामध्ये पंचमहाभूत म्हणजे आकाश, वायू, अग्नी, पाणी आणि पृथ्वी ह्याचा सूक्ष्म भाव म्हणजे सूक्ष्म स्वरूप त्याचं वापरलं जातं. ठीक आहे. आणि मागे मी सांगितलं होतं त्या एकामध्ये पुन्हा 4 पार्ट पण असतात. हे मागच्या वेळेला मी सांगितलं होतं. म्हणजे नुसतं एक आकाश घेतलं तर ते फक्त आकाश नसतं. त्याच्यामध्ये छोटे छोटे ॲटम्स बाकीच्या चाराचे पण असणार आहेत. असे ते पेअरिंग कम्प्लीट प्रकार बनला जातो. आता हे पंचमहाभूत त्यांचं सूक्ष्म त्याचं काय म्हणतो प्रेझेन्स म्हणू आपण किंवा भाव म्हणू त्याचा. त्याच्यानंतर आपला अहंकार इगो, त्याच्यानंतर बुद्धी, त्याच्यानंतर मूळ प्रकृती जी त्रिगुणात्मक माया जी म्हटली जाते ती माया प्रकृती ह्या सगळ्यांनी मिळून तसेच मग आणखीन आपल्या ह्याच्यामध्ये 10 इंद्रिय आहेत. 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय. त्याच्यामध्ये कान, कातडी, आपली त्वचा, डोळे, जीभ जिव्हा, रसना म्हणजे टेस्ट करतो आपण ती, आणि नाक ही कर्मेंद्रिय झाली. आणि आणि शब्द स्पर्श रूप रस गंध ही ज्ञानेंद्रिय. ठीक आहे. तर ही सगळी आणि त्याच्यामध्ये वर दिलंय त्यांनी ते मन असं सगळं मिळून हे मटेरियल आपलं शरीर बनतं. आता याच्यामध्ये म्हणजे एक एक तरीका समजवायचा आहे या शब्दांमध्ये की शब्द स्पर्श रूप रस गंध जिव्हा नासिका आणि नेत्र आणि अमुक असं असं करत आपण बघायला गेलं तर खूप सारे प्रॉडक्ट्स बनतात आणि मग आपल्याला लक्षात ठेवायला पण कठीण जातं. आणि म्हणून त्याचा सोपा प्रकार जर लक्षात ठेवायचा झाला तर आपण याला जर डिवाइड केलं तर लक्षात येईल फिजिकल बॉडी, आपली इद्रिक बॉडी, त्याच्यानंतर कॉम्बिनेशन आहे एकत्र आहे, त्याच्यानंतर मेंटल बॉडी कारण त्याच्यामध्ये इंद्रिय नुसती शरीरातच नाही आहेत तर इंद्रिय मेंटल बॉडीला पण आहेत. म्हणजे काय की कान हा काही फक्त शरीराला नाही आहे, मेंटल बॉडीचा पण कान असतो. त्या पद्धतीनं कानानी नाकानी आपण त्या पद्धतीनं विचार करतो. संवेदनांचा वेगळ्या पद्धतीने आपण प्रेझेंटेशन म्हणजे त्याला क्रिएटिव्ह हे देत असतो अप्रोच. आणि म्हणून ते सटल आहे खूप जास्त. आणि इमोशनल बॉडी म्हणजे काय की आपली ही दश इंद्रिय आहेत ही काही फक्त फिजिकल बॉडीमध्ये नाही आहेत. आपल्याला इमोशनल ह्याच्यामध्ये आपल्याला इंद्रिय असतात. म्हणजे आपण इमोशन्स इंद्रियांशी रिलेटेड पण आपले इमोशन्स असतात आणि त्या पद्धतीनं पण आपण विचार करत असतो. इमोशन म्हणजे आपल्या भावना व्यक्त करत असतो. तर आपल्याला ही इंद्रिय दश इंद्रिय ही काही फक्त फिजिकल बॉडीला नाही आहेत तर आपल्या त्या दुसऱ्या बॉडीज मध्ये पण ती इंद्रिय सटल लेवलवर काम करतायत.
तर आपण जर या सगळ्या लिस्टला बघितलं तर ह्याच्यामध्ये सगळ्या तिन्ही बॉडीज कव्हर होतात. आणि म्हणून मी सोपं सरळ करायला त्याला 3 बॉडीज क्लिअर सांगितल्या. आपण याला जर अगदी एक 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 बांध दोहीकडे घालून या असं करत वाचत बसलो तर आपल्याला सगळं वाचल्यासारखं वाटेल, कळल्यासारखं वाटेल आणि नंतर विसरून जायला होईल. तर सिंपल म्हणजे क्षेत्र कसं बनलं, तर क्षेत्र मेन पंचमहाभूतांचं सूक्ष्म स्वरूप आणि दश इंद्रिया, मन आणि अहंकार, इगो, हे सगळं मिळून आपलं क्षेत्र बनलं. 3 लोअर बॉडीज, किंवा तिसरा वर्ड आहे त्याला पर्सनॅलिटी. पर्सनॅलिटी इज द 3 लोअर व्हेकल्स, कॉम्बिनेशन ऑफ 3 लोअर व्हेकल्स म्हणजे पर्सनॅलिटी. तर हे लक्षात घ्यायचं, हे क्षेत्र आहे असं ते सांगतायत. बुद्धीकडोनी ही चराचर सृष्टी हाची वहिवाटी संपूर्णत्वे, ऐसी परब्रह्मी महाशून्य देखा वाढत आहे शाखा संकल्पाची. म्हणून सर्वथा संकल्प केवळ हाची मूळ असे, हाची असे मूळ प्रपंचासी. आता ते ह्याच्या पुढे जाऊन सांगतायत की ह्या 3 लोअर व्हेकल्सना वापरून आपण काय काम करतो. तर मागच्या वेळेला आपण इच्छावर बोललो होतो. संकल्प, आपण बकेट लिस्ट बनवतो, आपल्या इच्छा, आपले संकल्प ते करायचे राहिलेले असतात. तर इथे त्यांनी म्हटलंय की ऐसी परब्रह्मी महाशून्य देखा वाढत आहे शाखा संकल्पांची. संकल्पाची शाखा कशी वाढते, कोणाच्या आधारावर, तर या 5 इंद्रिय, आपल्या जाणीवा आणि त्यातले इंटरेस्ट, डिझायर्स, मोटिव्स, हे सगळं असतं. त्या सगळ्यांनी संकल्प बनतात आणि हे संकल्पच मूळ प्रपंचाचं कारण बनतं. म्हणून सर्वथा संकल्प केवळ आची असे मूळ प्रपंचासी. ऐसी मुक्ता फळे पडता बाहेर ह्याची वरी जोर करून या. मुक्ता फळे म्हणजे मोती शब्द. ह्याची त्याही वरी जोर करून या. म्हणती आणिक दुजे कोणी येतेत दिसता पंडित तुम्ही ते मोठे. जरी का देखावी संकल्पाची शय्या परब्रह्माची या शेजघरी. तरी सांख्यांची जी अनादि प्रकृती नये मानुका ती परब्रह्मी. परी नव्हे तैसे म्हणून या कामी नका बोलू तुम्ही काही एक. असो हा असो अहो क्षेत्राचा या निर्णय जो साच सांगू तो आम्हीच ऐका आता. तरी आकाशात ढगा माझी पाणी ठेविले भरोनी कोणी सांगा. आता कळतंय का ते? मगाशी मी म्हटलं होतं की आकाश एक तत्व घेतलं तर त्याच्यामध्ये बाकीची पण तत्व आहेत 4. आणि तोच इथे विचार करायला ते आपल्याला प्रवृत्त करतायत की ह्याचा विचार करून बघा, सूक्ष्मता काय आहे त्याची आणि शक्ती केवढी जबरदस्त आहे. आकाशाच्या ढगांमध्ये पाणी कोणी भरून ठेवलं की पाऊस पडतो. असं दिसायला पाणी वर आहे का? नाही आहे. तर त्याचं स्वरूप बदलतं. पाणी हे बाष्प रूपात वर असतं ढगांच्या मध्ये, आणि त्याला थंडपणा लागून त्याची प्रोसेस होऊन ते खाली येतं, पाणी बनतं. पुन्हा पाण्याची वाफ बनून ते वर जात. कळतंय? म्हणजे हा सगळं सूक्ष्म व्यवहार चालू आहे. आणि ह्या सूक्ष्माच्या अभ्यासातनच आपल्याला शरीर कळतं. म्हणजे काय की आपण खूप असं असं ग्रॉस लेवलवर इतकं आपण असं जड आपण जगत असतो. रॅन्डमली आपण काहीतरी बोलतो, रॅन्डमली आपण काहीतरी विचार करतो आणि काहीतरी कृती करून मोकळे होतो. अरे पण त्याचे सूक्ष्मामध्ये त्याचे काय परिणाम होत आहेत, एनर्जी कुठे कन्वर्ट होतीये, कुठे प्रोसेस होतीये, त्याचं स्वरूप काय बनतंय, माहितीये का आपल्याला? आपण याचा विचार करतोय का? नाही करत आहे. आपण अविचाराने मनुष्य जगतो. आणि म्हणून ते इथे सांगतायत की तुला क्षेत्र समजून घ्यायचंय, तर हे एवढंच नाहीये, त्याचं सूक्ष्म स्वरूप पण आहे. आपण बोलायला एखादा शब्द बोलून जातो,
अरे पण तो दुसऱ्याला जाऊन लागतो, मग तो शब्द कसा लागतो? आपण म्हणतो तुझा शब्द नजर लागली, किंवा एखाद्यानी वाईट इच्छा केली ती लागली. ती कशी लागली? ती काय ग्रॉस मध्ये असं काय दगड मारलेला असतो का? नाही. तर ती एनर्जी जसं पाण्यातनं वाफ होऊन ढग बनतात आणि ढगाला थंडपणा लागून पुन्हा त्याचं पाणी बनतं. हे जसं कसं बदलून जातं ना, क्वालिटी बदलते त्या मटेरियलची. तसंच आपण बोलतो करतो त्याची क्वालिटी चेंज होऊन ज्याच्याकडे फेकलेलं असतं, ज्याच्याबद्दल बोललेलो असतो, तिथे त्या वेगळ्या पद्धतीनं जाऊन पोचतं. आता कदाचित आपल्याला कळेल की का आपण विवेकानी कृती करायची. थॉट, स्पीच अँड ऍक्शन मध्ये पहिले विचार असला पाहिजे की आपण काय करणार आहोत, काय बोलणार आहोत, आणि आपल्या आतमध्ये काय इंटेन्शन आहे. हे अत्यंत महत्वाचं आहे कळणं. कारण जसं इथे पाण्याचा क्वालिटी आणि पाण्याचा प्रकार बदलतो, तसंच आपल्या शब्द आणि ऍक्शन्स मधनं आणि थॉट मधनं मटेरियल चेंज होऊन समोर पोचतं. म्हणजे एखाद्या आपण म्हणतो आई वडिलांचे आशीर्वाद आहे म्हणून असं म्हणजे सगळीकडे असं म्हणतात, असं एक पद्धत आहे. आई वडिलांचे आशीर्वाद आहेत म्हणून आमचं प्रगती झाली, आई वडिलांचे आशीर्वाद आहेत म्हणून आमक्याचं यश मिळालं, असं म्हणतात. किंवा शत्रूनं वाईट विचार केला म्हणून नुकसान झालं, असं पण म्हणतात. तर जे काही म्हणतो आपण त्याचा अर्थ काय आहे? आशीर्वाद म्हणजे काय दिलं नक्की आई वडिलांनी? ते जे इंटेन्शन होतं त्याच्यामध्ये एनर्जी चेंज होऊन गेलं, जे त्याला बेनिफिशियल ठरलं. आणि ब्लेसिंग्स म्हणजे एक सटल, एक सपोर्ट, एनर्जी सपोर्ट त्याला मिळाला जो दृश्य स्वरूपात नाही आहे. आशीर्वाद हा सटल कॉन्सेप्ट आहे, क्रिएटिव्ह ऍब्स्ट्रॅक्ट कॉन्सेप्ट आहे. ब्लेसिंग्स हा ऍब्स्ट्रॅक्ट कॉन्सेप्ट आहे. मी तुम्हाला ब्लेसिंग दिले असं आपण म्हणतो, तुला ब्लेसिंग्स आहेत, गुरु देतात ब्लेसिंग, मग ते काय असे दिसतात का? असं ढग घेऊन डोक्यावर बसला नाही. ब्लेसिंग्स म्हणजे त्यांनी पाठवलेल्या आपल्याला आतमधल्या एनर्जी, व्हायब्रेशन्स, फ्रिक्वेन्सी ती वेगळी असते. तर म्हणून ते म्हणतायत की एक क्षेत्र पहिले समजून घे तू डिटेलमध्ये, तर तुझं पुढे 18व्या अध्यायापर्यंत जाशील. कळलं तुला? परमात्मा कळला माझ्यात, तुला सगळी रूपं दिसली, सगळं दुनिया दिसली, सगळं समजलं. पण पहिले तू काय कॅरी करतोयस ते पहिले समज. तू शरीर, शरीर, मी अर्जुन. आणि मग अर्जुन कोण आहे खरा? तू स्वतः काय आहेस मटेरियल, ते पहिले जाणून घे, असं ते आपल्याला सांगतायत. आणि मग पुढच्या गप्पा मार किंवा कृती करायला निघ, किंवा विचार तरी कर. पहिले स्वतःला समज. सांगा अंतराळी दिव्य तारागण, अधांतरी कोण धरी कैसा. आता ते कसं राहतात ते तिथे, प्लॅनेट्स युनिवर्स मध्ये फिरतायत. आपण म्हणतो की तिथे एक एनर्जी आहे, गुरुत्वाकर्षण आहे, अमुक आहे तमुक आहे, ते होल्ड करून ठेवलंय. पण काय आहे ते नक्की? काय आहे ती? कोणती शक्ती आहे? मग आपण म्हणू परमात्म्याने केलंय, त्याची जादू आहे. पण काहीतरी असं आहे की ते धरून ठेवत आहे आणि रिलीज करताय. पण झाडावर फळ धरून ठेवतं का ते? नाही. ते पिकलं की टपकन खाली पडतं, फुलं खाली पडतात, वरनं फेकलेला दगड खाली पडतो. मग तो तिथेच राहतो का? नाही राहत. पण हे कसे काय राहिले? म्हणजे इथे कोणती तरी एक अशी एनर्जी आहे जी हे सगळं करते आहे. आणि इथून मग ते पुढे चाललेत आता क्षेत्रज्ञ समजवायला, हळूहळू. किंवा आकाशाचे छत हे विस्तीर्ण, धरिले ताणून केव्हा कोणी. ना तरी पवन कोणाच्या आज्ञेत, राहुनी सतत वाहत असे. अहो अंग भरी रोम कोण पेरी, सांगा कोण भरी सागराते. सांगा कोण पाडी पर्जन्याच्या धारा, खेळ हा तो सारा स्वाभाविक. तसे क्षेत्र झाले स्वभावे निर्माण, नव्हे हे वतन कोणाचेही. ही काही कोणाची जागीर नाहीये, हे निर्माण केलेलं आहे. ही क्रिएटिव्ह कॉन्सेप्ट परब्रह्माची आहे. त्यांनी हे स्वतः बनवलेलं आहे, एक एक वस्तू जगातली. आणि ती काही आपण म्हणतो ना, हे शरीर माझं, शरीर माझं, शरीर माझं माझं, ते म्हणतात हे काय
कोणाच्या नावाचं नाहीये. हे तैसे क्षेत्र झाले स्वभावे निर्माण, नवे हे वतन कोणाचे. हे तुझ्याही मालकीचं नाहीये, बस आहे पण त्याला समजून घे. तुला कशी जमीन कसाला दिली आहे ती समजून घे तू पहिले. ही जमीन तुझी नाहीये पण, आणि निर्माण करता तू त्याहून नाहीयेस. हेही एकीकडे ते सांगतात. वाहेल जो याते तयाते सफळ, होतसे निष्फळ आणि कासी. तव दुजे कोणी बोलती क्षोभून, मानावे प्रमाण जरी तुम्हा. तरी एकलाच काळ कैसा मग, घेई उपभोग क्षेत्राचा या. काळाचा तडाखा ऐसा दुर्निवार, महाभयंकर देखोनी. ज्याला हे समजतं की हे काही क्षेत्र टेम्पररी दिलेलं आहे, हे काही मी परमनंट कायमचं इथं येऊन राहणार नाहीये, त्याला त्याचा निभाव लागतो. त्याला सगळं कळतं की टेम्पररी आहे, फार ह्याच्यात गुंतायचं नाही आहे, ना दुसऱ्यांच्या क्षेत्रामध्ये गुंतायचंय. हे ज्याला कळतं तो सफळ म्हणजे सक्सेसफुल होऊन फ्रुटफुल जर्नी करून वापस जातो. पण ज्याला हे कळत नाही तो मूर्खपणा करतो आणि अनंत चुकीची कर्म करून चेन वाढवतो जन्मांची. एकलाच काळ, आणि मग त्याला कळत नाही की हे आपल्याच्यावर काय आपला कंट्रोल नाही आहे. पण जेव्हा काळाचा बडगा बसतो, तडाखा, तेव्हा मृत्यू येतो आणि इथलं इथे सोडून निघून जावं लागतं. म्हणजे काय, दिलेली क्षेत्र जमीन इथे सोडावी लागते. शेतकरी पण तेच करतो ना, जमीन काही घेऊन जात नाही वर, त्याला इथेच इथली जमीन सोडून निघून जावं लागतं. तसंच आपल्यालाही हे क्षेत्र इथेच ठेवून जावं लागतं. आपण एकटेच वर जातो, आत्मा. काळाचा तडाखा ऐसा दुर्निवार, महाभयंकर देखोनीही. स्वमत भीमानी आपुलाल्या मती, कैसा भर देती आवेशाने. सिंहाची अदरी सारिखा घोर, काळ हा साचार जाणोनीही. स्वमतेच केली बडबड फोल, तरी का पडेल पुरी येते ते. राहे एकाएकी मिठी देवनिया, महाकल्पाची आपलीकडे. सत्य लोकरूपी हत्तीसही धाक, दावीत चपराक मारोनी तो. काळरूपी सिंह स्वर्गरूप राणी, संचार करोनी एकाएकी. अष्टदिग्गजांते आणि लोकपाळा, संहारी सकळा वारंवार. अहो काळाची या वाऱ्या सरिसेच, होनी असाच शक्तिहीन. जन्म मृत्यूची या पडोनी खाचेत, राहती भोवत जीव पशु. विश्वाकारारूपी कुंजरा लागोन, ठेविले धरोन जया माझी. कुंजर म्हणजे हत्ती ना. हा, हत्ती. विश्वाकार रूपी कुंजरा लागोन, ठेविले धरोन जया माझी. तो हा काळरूप सिंहाचा चवडा, विस्तीर्ण केवढा न्याहाळापा. म्हणून काळाची क्षेत्रावरी सत्ता, प्रमाण सर्वथा हाची बोल. नाना मतभेद ऐसे धनंजिया, देह क्षेत्राची या निर्णयार्थी. एकांती बैसोन नैमिषारण्यात, शिष्या समवेत ऋषीजने. क्षेत्र निर्णयार्थ चर्चा केली किती, याची साक्ष देती पुराणेही. आणि त्या पुराणांना त्या जी जी आपली वेदिक स्क्रिप्चर्स आहेत, पुराण आहेत, त्याच्यानंतर ब्रह्मसूत्र म्हणून ग्रंथ आहेत, भगवद्गीता आहे, वेद आहेत, हे सगळं लिहून ठेवलं आणि त्याला एक्सप्लेन करून कोणी सांगितलं, ऋषींनी त्यांच्या आश्रमांमधनं मुलांना शिकवलं, शिष्यांना हे ज्ञान वाटलं. शिष्यांना हे सगळं समजावून सांगितलं की हे क्षेत्र काय आहे, त्याची चर्चा केली आणि मग त्यांना मार्गस्थ केलं. अनुष्टुभानिक छंदा माझी साची, असे चर्चा याची ज्या ज्या ग्रंथी. अभिमाने त्या त्या ग्रंथाचा आधार घेती थोर थोर अजूनही. ऋग्वेदामधील बृहत सामसूत्र, असे जे पवित्र ज्ञानदृष्ट्या. तयासी ही क्षेत्र देहरूपी भले, नाही आकळले सर्वथा आहे. नाना युक्तियुक्त प्रकांड पंडिती, खर्च केली मती साठी. परी एवढे हे अमुक्याचे साच, नाही कळलेच ऐसे कोणा. आता ह्यावरी क्षेत्र असे जैसे, साध्यंत तैसे सांगू तुझ.
खरंच आहे ही गोष्ट. म्हणजे आता इथे त्यांनी म्हटलंय की ते मुळात ना क्षेत्राचं स्वरूप रिअल रिअल इतकं डीप आहे त्याचं अंडरस्टँडिंग. म्हणजे जरी नुसतं आपण म्हटलं फिजिकल बॉडी, इद्रिक बॉडी, मेंटल बॉडी, इमोशनल बॉडी म्हणून आपल्याला कळलं असं होत नाही. आपण जेव्हा आध्यात्मिक अभ्यास आपला सुरू होतो ना, ऍक्च्युली म्हणजे खूप सिनियर स्टेजवर, तेव्हा तेव्हा जे जीवन येतं ना, म्हणजे आपण म्हणू सामान्य एक लाईन झाल्यानंतर स्पिरिच्युअल म्हणजे गुरु मिळाले, मग एक भक्ती योग, अमका योग, तमका योग, असं करत 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 मागच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं, एक पर्टिक्युलर पॅच येतो जन्मांचा, जो हायर लेवलवर आपल्याला अपग्रेड करत जातो. त्याला म्हणतात स्पिरिच्युअल असेन्शन. म्हणजे आपल्याला वर 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 पायऱ्या चढवतं आध्यात्मिक. तेव्हा जाऊन ना, जे जन्म येतात ना, त्या त्या अनुभवांना घेण्यासाठी जे जन्म येतात, त्याच्यामध्ये आपण ऑर्डिनरी लाईफ नाही जगत. म्हणजे जगत असतो, दिसायला फिजिकल प्लेनवर आपल्यातच असतो, म्हणजे आपले असतात त्याच्यातच माणसं असतात ती, आणि सामान्यच दिसतात. पण त्यांना येणारे अनुभव, अनुभवातनं होणारा अभ्यास, अनुभवातनं येणारं अंडरस्टँडिंग, हे खूप जबरदस्त वेगळ्या स्टँडर्डचं असतं. आणि म्हणून त्यांनी इथं म्हटलंय की ह्याचा खूप लोकांनी ज्ञानदृष्ट्या अभ्यास करायचा प्रयत्न केला, प्रकांड पंडित. म्हणजे इथे बुद्धी लावून करायचं काम नाहीये हे. हे काय आहे, ग्रॅज्युअली आपल्याला एक एक लेअर ओपन होत जातात. म्हणजे जसे आपण कमळाच्या कसं फुल उमलतं तेव्हा एक एक पाकळी त्याची अशी फुलत जाते, तसं ते ज्ञान आपल्याला मिळत जातं, लेअर बाय लेअर, लेअर बाय डीपर 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 अंडरस्टँडिंग त्याचं. आणि आतला गर्भात असलेला अर्थ हळूहळू हळूहळू उकलायला लागतो. आणि हा हा एक ग्रॅज्युअल प्रोसेस आहे. ह्याच्या मागे ना शक्ती आणि बुद्धी आणि आपली जबरदस्त इच्छा बिच्छा काही काम करत नाही. कारण इच्छा म्हणलं की पुन्हा खाली टपकन. इथे ही नॅचरल प्रोसेसच आपल्याला घेऊन जाते स्पिरिच्युअल प्रोग्रेसमध्ये. ठीक आहे. तर त्यामुळे प्रकांड पंडितांनी किती डोकं आपलं खर्च केलं, तरी या गोष्टी ना अशा उकळणाऱ्या नाही आहेत. त्या 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 पायऱ्यांवर गेल्यावर त्या त्या गोष्टी कळतात. आणि तो जो माणूस जर काही सांगायला लागला असं लोकमंडीला वेडा झाला, काहीतरी सांगतोय, असं थोडीच असतं, ह्यानी थोडं हे होतं, त्यांनी थोडंच ते होतं, त्याच्यावर कोणी विश्वास नाही ठेवणार. आणि म्हणून इतक्या सटल गोष्टी चर्चा करू शकत नाही त्याची. आपल्याला मिळालेलं धन गुप्त धन आहे ते, ते गुप्त ठेवल्या जातात. आणि ते त्याच्याजवळच ओपन करू शकतो आपण, आपली कुंजी दाखवू शकतो ज्याला ते कळतं आहे, ज्याला ते गुप्त धनाचा अर्थ कळतो आहे. त्याच्याजवळ आपण ते गुप्त धनाची पुंजी अशी खोलून त्याला दाखवू शकतो की हे बघ, हे काय आहे, हे काय. मग तिथे क्वेरी आपण विचारू शकतो. आणि म्हणून मग कधी कधी काही डिसिपल्स असतात, सिनियर डिसिपल, ते गुरूंकडे जाऊन पर्सनल मीटिंग मध्ये त्यांना ते विचारतात, गुरु हे काय आहे, हे मला दिसलं, हे मला असं जाणवतंय किंवा ह्याची इंट्युएशन होतीये, ह्याचा अर्थ काय, त्याचा अर्थ काय. पण तेव्हा त्याची अंडरस्टँडिंग कपॅसिटी असते, त्यामुळे गुरु त्याला सूक्ष्मातले अर्थ सांगतात. पण ते काही चार चौघात बोलून बोलायच्या गप्पा नाहीयेत त्या. मुळात कळतच नाही, लोक वेड्यात काढतील, ते काही बोलते, भूताटकीचं काहीतरी सांगून राहिले, हे काही उगच असं असं थोडी असतं, तसं तर असं होतच नाही, तसं होतच नाही, हिला काय, ह्याला काहीतरी भ्रम झालेला आहे, हा वेडा झालाय, असं म्हणायला लागते. पण ते सटल त्याचे मिनिंग्स ना आणि त्याचे डायमेन्शन्स इतके डिफरंट असतात की कळणारच नाही. ते अनुभवातनं पुढे 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 उकलत जातात आपल्याला. आणि ती मजा वेगळी आहे. आणि म्हणून मगाशी जे म्हणलं होतं ना की पुढचे जे जन्म सुखाचे आहेत, ते ह्यासाठी आहेत. कारण प्रत्येक लेव्हलवर आपण नवीन शिकतो. प्रत्येक जन्मात आपण आपण असं उमलत जातं, आपलं आत्म्याचं कमळ उमलत जातं आणि सुंदर बनतं ते, अत्यंत तेजस्वी प्रकाशमान असं बनत जातं, शुद्ध. आणि मग जाऊन तो परफेक्टेड सोल असा बनतो, शुद्ध, एकदम सात्विक. कळलं. तर त्यामुळे इथे असं त्यांनी म्हणलंय की प्रकांड पंडितांनी मती त्यांची बुद्धी खर्च केली तरी त्यांना काही कळत नाही. आणि असं ज्ञान आता मी तुला सांगायचा
क्षेत्र काय आहे ते तुला सांगायचा मी इथे घाट घालतो आहे आणि मी सांगतो आहे. महाभूतान्यहंकारो बुद्धिरव्यक्त मेवच इंद्रियाणि दशैकं च पंचचेंद्रिय गोचरा इच्छा द्वेष सुखम दुःखम संघातश्चेतना धृती एतक्षेत्रम समासेन सविकारमुदाहृतम् पंचमहाभूते आणि अहंकार दशक साचार इंद्रियांचा. आजचं काय काय आहे याच्यामध्ये? आपलं मटेरियल काय दिलंय आपल्याला? पंचमहाभूत आहेत, इगो म्हणजे अहंकार आहे, दश इंद्रिया आहेत आणि मन आणि बुद्धी आहे. एवढं आपल्याला रॉ मटेरियल सामान दिलेलं आहे. मनबुद्धी तेवी अव्यक्त आणिक दशक ही एक विषयांचा इच्छा द्वेष तैसे सुख दुःख येथ चेतना संघात आणि धृती ऐसी दाखवून 36 तत्वे क्षेत्र हे आघावे स्पष्ट केले. टेक्नॉलॉजिकली क्षेत्र काय आहे हे त्याने सांगितलं. टेक्निकली किंवा सायंटिफिक नॉलेज वर्ड्स मध्ये किंवा टर्म्स मध्ये जर सांगायचं झालं तर शरीर हे काय आहे, देह म्हणजे काय, क्षेत्र म्हणजे काय, तर हे एवढे एलिमेंट्स त्याच्यामध्ये आहेत. पण आपण असं एक 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 बघायला गेलं, या टर्म्सला लक्षात ठेवून समजायला गेलं तर आपल्याला खूप जड जातं समजणं. जे अवघडच जातं त्या कॉन्सेप्टना समजणं. अच्छा बघितलं इथे आता वरचं मी तुम्हाला मगाशी सांगितलं फोडून की पंचमहाभूत सूक्ष्म आहेत. ते तिन्ही व्हेइकल्स मध्ये आहेत. आपल्या म्हणजे शरीरामध्ये तर पंचमहाभूत आहेतच. जे रक्त म्हणजे पाणी पाणी आहे, त्याच्यानंतर एअर आहे, त्याच्यामध्ये हाडं आहेत म्हणजे पृथ्वी तत्व आहे, हे आपल्या शरीरात आहे. त्याच्यानंतर इद्रिक बॉडीमध्ये चक्राज येतात. त्याच्यामध्ये पण पंचमहाभूतांवर आधारित चक्र आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर मेंटल बॉडी आणि इमोशनल बॉडी, या दोन बॉडींमध्ये पण पंचमहाभूतांनी निर्माण होणाऱ्या गोष्टी आणि मन आणि बुद्धी, अहंकार आणि इंद्रिय यांचं सगळं भेसळ सगळी तिथे दिसते आपल्याला. ठीक आहे. आता ह्याच्यानंतर पुढे त्यांनी म्हणलंय इच्छा द्वेष तैसे सुख आणि दुःख. आता हे सगळं कुठे निर्माण होतं? हे मनात येतं आणि आपल्या इमोशनल बॉडीमध्ये येतं. इच्छा द्वेष सुख दुःख, सुखादुःखाचे विचार किंवा आपल्या भावना, आपल्या इच्छा द्वेष, हे सगळं खरं तर याचा निर्माण करता इंद्रिय आहेत, दश इंद्रिया. ओरिजिन त्याचं तिथे. आणि त्याला मन हे आणखीन हवा पुरवतं. सगळं मनात येतं. हे सगळं खूप क्लिष्ट आहे म्हणून समजायला थोडस शब्दांवर आपण गेलो तर. चेतना संघात आणि धृती, समुदाय. हा सगळा समुदाय आहे. डिझायर्स, आपलं द्वेष आणि आपला हॅपीनेस आणि दुःख. ऐसी दाखवोनी 36 ही तत्वे क्षेत्र हे आघावे स्पष्ट केले. या पद्धतीनं आपला देहाचा पिंड, स्थूल देहाचा पिंड आपला बनतो. चेतना त्याच्यामध्ये असते आणि या पद्धतीनं आपण विकारांसहित हे शरीर घेऊन हिंडत असतो, क्षेत्र घेऊन हिंडत असतो सगळीकडे. आता महाभूते इंद्रिये विषय इत्यादिक काय कैसी कोण वेगळालेपणे सर्वही एक एक सांगेन ते ऐक धनंजया. तर महाभूत इंद्रियांचा विषय कसं कनेक्टेड आहे ते सांगतात. पृथ्वी आप तेज वायू व्योम हीच महाभूते पाच जाण येथे. पाच महाभूत कोणती आहेत तर ती सांगितले. अमावस्या दिनी चंद्र जैसा गुप्त किंवा जागृतीत स्वप्न जैसे. ना तरी लहान बालकाचे ठाई लपोनिया राही यौवनत्व. कळतंय एक्झाम्पल काय दिलंय? अमावस्या, आता काल अमावस्या आपल्याकडे आहे, मग आपल्याला चंद्र दिसणार नाही, मग चंद्र नाहीये का? तर आहे, चंद्र आहे. फक्त आपलं तोंड दुसरीकडे आहे म्हणून आपल्याला चंद्र दिसत नाही. जसं लहान मूल रडतं ना, माझी आई कुठे गेली, आई त्याच्या नजरेआड आई होते, मग आई गेलेली असते का कुठे गायबची? नाही. त्याला त्याला दिसत नाही, त्याच्या विजन मध्ये येत नाही, त्याच्या एरियात ते कन्सिडर होत नाही, त्याला दिसत नाही म्हणून ते लुप्त आहे.
तसंच लहान मुलाच्या आतमध्ये यौवन लुटलेलं आहे, तारुण्य. त्याचा राईट टाइम येतो, राईट इयर, राईट टाइम, तेव्हा तो तरुण होतो. यौवन यौवनत्व त्याच्यामध्ये पदार्पण होतं. पण म्हणून ते नव्हतंच का? तर असं नाहीये. जसं बीजामध्ये एवढं मोठं झाड आणि एवढी सारी फळं, ही कशी गुप्त रूपाने आतमध्ये पोटेन्शियल फॉर्म मध्ये, म्हणजे तुम्हाला पोटेन्शियल हा शब्द इथे लागतो. लहान मुलामध्ये तरुण होण्याचं पोटेन्शियल असतं. हो, असतं. पण ते ऍबस्ट्रॅक्ट फॉर्म मध्ये आणि लपलेल्या फॉर्म मध्ये असतं, सूक्ष्म स्वरूपात. सूक्ष्म स्वरूप आहे इथे. तसंच जागृतीमध्ये स्वप्न जैसे, म्हणजे आपल्याला, आपण नुसतं कॉन्शियसनेस म्हणजे आपण अर्धवट स्थितीत झोपेत जातो तेव्हा आपल्याला स्वप्न पडतं. पण आप- काही लोकांना आपण म्हणतो ना, जागेपणी काय स्वप्न बघतोय, तर असतं ना, आपण तो कल्पनेच्या याच्यात स्वप्नात जातो, असं होईल, असं होईल, असं होईल. म्हणजे काय की ती काही स्थिती गायब होत नाही, सूक्ष्म रूपात तुमच्या सोबत ती कायम असते. किंवा अप्रफुल्ल कळी माझी भला सुगंध राहिला दडोनिया, न फुललेल्या कळीमध्ये आतमध्ये दडलेला असतो. तसं प्रत्येक पंचमहाभूत आतमध्ये प्रत्येकात दडलेलं आहे. आपल्या इंद्रियांमध्ये, आपल्या वृत्तींमध्ये, आपल्या चक्रांमध्ये, आपल्या शरीराच्या जड मटेरियलमध्ये ते सूक्ष्म रूपामध्ये प्रेझेंट आहे. काय सांगू फार अग्नी जैसा काष्टी, तैसा झोका पोटी प्रकृतीच्या, किंवा हाडी ज्वर व्हावया प्रकट कुपथ्याची वाट पाहे जैसा. मग ते होताच देहा एकाएकी व्यापोनी तो टाकी अंतर्बाह्य. त्याला एकदा चान्स मिळाला, राईट टाइम आला, की आपोआप ती एनर्जी प्रकट होते. तारुण्य हे काही कोणाला असं बाजारात मिळत नाही, ते आपल्या आतमध्ये असतं. ते योग्य वय झाल्यानंतर ते प्रकट व्हायला लागतं. त्याच्यासाठी काही करावं नाही लागत आपल्याला. ते नॅचरल असतं, ते पोटेन्शियल आहे आपल्या आतमध्ये. तसं आपल्या आतमध्ये सर्व वृत्ती, सर्व गुण, त्रिगुण, त्याच्यानंतर सगळी पंचमहाभूत, ही सगळी आपल्यामध्ये ऑलरेडी आहेत सूक्ष्म रूपात. मग ते होताच देहा एकाएकी व्यापोनी तो टाकी अंतर्बाह्य. आणि मग ते तारुण्य येतं. मग ते फक्त तारुण्य म्हणजे काय, नुसतं मनात असतं का? मन तरुण होतं का? नाही. त्याचे मन तरुण होतं, म्हणजे विचार तरुण होतात, त्याच्या भावभावना तारुण्याच्या होतात. त्याच्यानंतर त्याच्या शरीरात पण तरुणाईचे बदल होतात, फिजिकल बॉडीमध्ये पण. त्याचे काही लक्षणं आहेत तरुण होण्याची, फिजिकल बॉडीची. मग आपण म्हणतो ना, ते टीनेजर्सचे क्रायसिस असतात आजकाल, ते बडा बडा मॅटर झालेला आहे सायकोलॉजीमध्ये आणि काउन्सिलिंग सायकोलॉजी फील्डमध्ये. आजकाल तरुण व्हायला लागले की मोठा मॅटरच आहे तो. कठीण अवस्था की डॉक्टरकडेच नेतात. असा प्रॉब्लेम आहे, तसा प्रॉब्लेम आहे, बोलतच नाही, उगाच जास्त बोलतो, अदवा तदवा बोलतो, संतापतो, चिडचिड करतो, अमुक आहे, तमुक आहे. काय कारण, काय तर तरुण होत आहे मूल. ते बदलतंय, पौगंडावस्थेत आहे, टीनेजरचा हे चालू आहे, टाइम चालू आहे. ते काही संकट नाही आहे, त्याला हँडलिंग येत नाहीये. ना पॅरेंट्सना येत आहे, ना त्या व्यक्तीला ते संस्कार दिले जातात की तुला हे कसं हँडल करायचंय. पण हे अंतर्बाह्य आहे. आणि हे जे तारुण्य येतं, ते तिन्ही बॉडीमध्ये रिफ्लेक्ट होतं. आता कदाचित तुम्हाला कळेल की कशा आपण कॉम्पॅक्ट 3 बॉडीज कॅरी करत असतो. म्हातारपण येतं एखाद्याला, आपण म्हणतो काय म्हाताऱ्यासारखं वागतोयस, म्हणजे काय की तो नुसतं 4 केस पांढरे झालेले नसतात, त्याचे विचार म्हाताऱ्यासारखे असे असतात. हे झाल्यासारखे विचार, काय म्हणतो आपण त्याला, बुरसटलेले विचार म्हणतो आपण त्याला. असे म्हाताऱ्यासारखे विचार, म्हाताऱ्यासारख्या भावना, की असंच होतंय, तसंच होतंय. सगळे मन असं कोमल करून म्हाताऱ्यासारखं. मग शरीरात पण म्हातारपण दिसायला लागतं, चेहरा सुरकुतलेला, काळं व्हायला लागलं डोळ्याखाली,
मग काय आणखीन काय काय व्हायला लागतं, इथे दुखतंय तिथे दुखतंय, म्हातारच झालो म्हातारच झालो. म्हणजे काय, कल्पनेनी सगळ्या तिन्ही बॉडीज मध्ये ते लक्षण रिफ्लेक्ट व्हायला लागतं आपल्यामध्ये. कळतंय? तर ते सूक्ष्म स्वरूपात या गोष्टी बदल घडत असतात. आणि म्हणून हे सगळं सूक्ष्मामध्ये आहे, आपल्यामध्ये दडलेलं आहे सगळं. मग ते होताच देहा एकाएकी व्यापोनी तो टाकी अंतर्बाह्य. आणि हा जे म्हातारपण तरुणपण आहे, हे अंतर्बाह्य व्यापून टाकतं व्यक्तीला. आणि तो सगळा आतून बाहेरून तसा दिसायला लागतो. काही पन्नाशीतली लोक एखाद्या 25 वर्षाच्या व्यक्तीसारखे वागताना दिसतात, एकदम एनर्जेटिक आणि एकदम उत्स्फूर्त, त्यांच्यामध्ये एक वेगळी एक स्पार्क असतो. आणि तोच पन्नाशीचा माणूस एखादा अगदी अंकल आंटी आणि म्हणजे अगदी म्हातारं झाल्यासारखं ते असं दिसायला लागतं. का? तर ते जे क्वालिटीज आहेत त्या अंतर्बाह्य तिन्ही लोअर बॉडीज मध्ये रिफ्लेक्ट होत आहेत आणि पूर्ण कव्हर करून टाकलंय त्याला. तैसी पाचाची ही पडोनिया गाठ होताची प्रकट देहाकार. आणि तसेच हे पाच आपले, आपण मागच्या वेळेला म्हणत होतो ह्याला आपण एक्सप्लेन करून जास्तीत जास्त समजून घ्यायचा प्रकार आहे हा पंचमहाभूत. तर ही पाच महाभूत सूक्ष्म असलेली एनर्जी ही आपल्या इद्रिक बॉडीमध्ये आहे, चक्रांमध्ये, हीच आपल्या फिजिकल बॉडीमध्ये आहे, हीच आपल्या एस्ट्रल बॉडीमध्ये आहे, आणि हीच आपल्या मेंटल बॉडीमध्ये आहे. आणि यांचं जेव्हा एकत्र असं एकजूट होतात, ते एकत्र येतात, तेव्हा अख्खा देहाचा आकार बनतो पंचमहाभूतांचा. आणि एक 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 मग ते सोडून जातात, देह सोडताना एक एक लेयर अख्खाच्या अख्खा असा निघून जातो. तो जातो म्हणजे सोल बरोबर राहतो. आणि मग नेक्स्ट इन्कार्नेशन मध्ये पुन्हा तो अख्खा बंच खाली येतो, प्लस नवीन नवीन ऍड ऑन होतो त्याच्यात. असं करत 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 आपण आपली पेनड्राईव्ह भरत 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 पुढे चाललेलो असतो. काहीच आपण सोडत नाही. आणि म्हणून फार विवेकाने जगायचं. आपण काय विचार करतोय, कसं बोलतोय, कसं वागतोय, खूप खूप सटल त्याचं अंडरस्टँडिंगनी बिहेव करायला पाहिजे. तया देहासी जो नाचवी चौफेर तोची अहंकार ऐसे जाण. आणि या सगळ्या पंचमहाभूतांच्या गाठोड्यातला देह म्हणून जे म्हटलेलं आहे, त्याला नाचवतो कोण सगळीकडे? मी 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 मी. माझं नाव हे, माझं नाव अमुक, मला हे येतं, मला ते येतं. तो अहंकार, इगो, हे देहाला सगळीकडे नाचवतो. म्हणजे काय की ऍक्टिव्हिटीज करवतो, प्रेझेन्स त्याचा क्रिएट करतो. बुद्धीची लक्षणे सांगू आता तुझं, म्हणे यदुराज ऐक पार्था. आता बुद्धी, कामाची या बळे इंद्रियांच्या वृत्ती भिडोनिया येती विषयांची. आता काम ही काय आहे? वासना आहे. वासना ही सूक्ष्म आहे, वासना आकारात दिसत नाही. आणि काम म्हणजे वासना. मग वासना प्रत्येक इंद्रियाला त्याच्या विषयाची वासना. म्हणजे काय? कानाला काहीतरी पर्टिक्युलर ऐकण्याची वासना आहे. तर कानाची ऐकणं हीच म्हणजे इंटरेस्ट आहे, त्याचं काम आहे. पण तुम्हाला काय ऐकायचंय, काय विषय आवडतायत ऐकायला, ती वासना झाली. काही लोकांना घाणेरडं घाणेरडं काहीतरी ऐकायला आवडतं, काहींना पिक्चरची गाणी किंवा मूव्हीज किंवा तसं काहीतरी, किंवा काहींना खूप जगात काहीतरी म्हणजे न्यूज. ती वासना आहे कानाची. जोपर्यंत, जसं एखाद्याला असतं ना, चहा प्यायल्याशिवाय बरंच नाही वाटत, सकाळपासून 2 दिवस झाले चहा नाही मिळाला, मग अगदी इतकं असं कासावीस झाल्यासारखं, मग सगळी बुद्धी नष्ट होते आणि विचित्र विचित्र वागायला लागतो माणूस. चिडचिड करेल, हे करेल, ते करेल, आदळपट करेल, चहा नाही मिळालाय कालपासून. म्हणजे काय? जिभेला चहाची वासना आहे. आणि ती मिळाली नाही, तो विषय मिळाला नाही इंद्रियाला, की सगळ्या वृत्ती गडबड करून सगळा गोंधळ सुरू होतो घरामध्ये, धिंगाणा. आधी स्वतःमध्ये आणि मग बाहेर, आणि मग चार लोकांच्या जीवनात, आणि मग घरात अख्ख्या. असं करून आपण दुसऱ्यांच्या लाईफमध्ये पण ते टाकतो. तर कामाची या बळे, वासनेच्या बळे इंद्रियांच्या वृत्ती भिडोनिया येती विषयांची. प्रत्येक इंद्रियाला त्याचा विषय आहे, सब्जेक्ट आहे.
डोळ्यांना बघण्याचा सब्जेक्ट आहे, बघणे हा सब्जेक्ट आहे. नाकानी वास घेणे हा सब्जेक्ट आहे. कानानी ऐकणे हा सब्जेक्ट आहे. जिभेला बोलणं पण, आणि दुसरं येतं टेस्ट, काही पर्टिक्युलर पदार्थांची, काही खाण्याची, काही पद्धतीचं अन्न खाण्याची, ही जिभेला विषय आहे त्याचा. आणि आपले हात पाय आणि आपली इंद्रिय दुसरी. तर ह्या सगळ्यांना त्यांचे त्यांचे विषय आहेत. आणि यांना नाचवतो कोण? तर काम वासना नाचवते. म्हणजे अमुक पाहिजे, अमुक पाहिजे, अमुक पाहिजे ते. तेव्हा जीवासी जे लाभे सुख दुःख, तयाचा विवेक करी जिका. आणि त्यामुळे जीवाला त्या सुख किंवा दुःख हे निर्माण होतं. म्हणजे ह्या सगळ्यातनं आयदर त्याला सुख मिळेल, चहा मिळाला नाही 2 दिवस म्हणून एखाद्याला दुःख होईल, आणि नाही विवेक असेल तिथे तर काही सुखातच असेल, काही त्याला फरक नाही पडणार. आणि म्हणून इथे विवेक आवश्यक आहे. पुण्य आणि पाप, सुख आणि दुःख, शुद्धाशुद्ध देख निवडीजी. इथे विवेक असेल तर तो ह्या सगळ्यांवर नियंत्रण ठेवेल. आणि तो विचार करेल की यातनं काय निवडायचंय आपल्याला, संतापायचंय का पेशन्स ठेवायचंय. अधम उत्तम तेवी सान थोर, कळे हे साचार जिच्या योगे. जिच्या योगे पार्था जीवा लागी देख, होतसे पारख विषयांची. तेज तत्वाची या उत्पत्तीचे स्थान, आणि सत्वगुण वाढविजी. आता हे सगळं कशातनं कळतंय त्याच्याबद्दल ते बोलतायत. पहिले पहिले तर हे सगळं असतं, हे मटेरियल आपण कॅरी करतो. त्याच्यानंतर सूक्ष्म नावाचा विषय काहीतरी आहे, सूक्ष्म स्वरूप आहे प्रत्येक इंद्रियांना, प्रत्येक बॉडीज आहेत सूक्ष्म आपल्याजवळ. हे सगळं करणारं, त्याच्यानंतर आपल्याला फरक समजवणारं चांगल्या वाईटाचा, विषयांचा पारख म्हणजे निवडायचं काय, कानाने ऐकायचंय, अरे पण काय ऐकायचंय, चांगलं सधर्मी सदाचारी ज्ञान ऐकायचंय का वाह्यात बडबड ऐकायची कोणाची तरी कुठली तरी चॅनलवर चालू असलेली, का काय भांडणं चालू असलेल्या न्यूजचे चॅनल्स ऐकायचे, का पिक्चरची गाणी ऐकायची. हे जे ठरवणारा आपला आहे ते तेजत तत्वाची या उत्पत्तीचे स्थान, आणि सत्वगुण वाढविजी. तेजाचं तत्व जे वाढवतं आणि सत्वगुणाची वाढ करतं, असं जे आहे ते ज्ञान आहे. ते ज्ञानाबद्दल बोलतायत इथे. आत्मया जीवाचा संबंध जी दावी, पार्था ती आगवी बुद्धी जाण. आत्मा आणि जीव, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ, ह्यांचा काय संबंध आहे, हे कोण आहेत, हे कशापासून बनतात, कुठून निर्माण होतात, आणि ह्याच्यामध्ये कोण कोण आपलं आपलं काम करणारे ऍक्टर्स कोण आहेत, शरीरात कोणते एलिमेंट्स आहेत, आत्म्यात काय आहे, हे सगळं जे सांगून आपल्याला बुद्धीला आणून देतं ते असतं उत्तम ज्ञान. अव्यक्ताची खूण सांगत असे आता, ऐक बुद्धिमंता धनंजया. प्रकृती म्हणून वर्णी सांख्य मत, तिचं का अव्यक्त जाण येथे. सांगितली पूर्वी तुझ द्विविध जी, त्यातील जी दुजी जीवभूता. धनंजया त्याचं पराप्रकृती ते, नाव दिले येथे अव्यक्त. अव्यक्त म्हणजे काय? निर्गुण निराकार, जे व्यक्त होत नाही, जे दिसत नाही, जे विजिबल नाही, जे कॉन्क्रीट नाही, ऍब्स्ट्रॅक्ट फॉर्म मध्ये आहे. आणि ते आहे परमतत्व, आत्मा, क्षेत्रज्ञ, जो ह्या शरीराला कसतो, वापरतो, ठेवतो आणि जातो. तो आहे आत्मा, क्षेत्रज्ञ. आता त्याची संज्ञा त्यांनी, त्याचं एक्सप्लेनेशन इथे ते करत आहेत. सांगितली पूर्वी तुझ द्विविध जी, त्यातील जी दुजी जीवभूता.
धनंजया त्याचं पराप्रकृती ते नाव दिले तेथे अव्यक्त हे. संपोनिया रात्र उजाडता दिन लोपे तारागण आकाशात. किंवा जैसे सर्व लोकांचे व्यापार थांबती साचार अस्तमानी. सायंकाळी देहादी उपाधी किंवा देहापाठी कृतकर्मापोटी लपे जैसी. किंवा बीजी जैसा वृक्ष अंतर्भूत राहे की तंतुत वस्त्रपण. तैसी स्थूल धर्म सांडोनिया जेथे पंचमहाभूते धनुर्धरा. सर्व प्राणीगणा सहवर्तमानक सूक्ष्मत्व पावन लीन होती. तया ते अव्यक्त ऐसे जाण पार्था एक भेद आता इंद्रियांचे. या सगळ्याला सूक्ष्म स्वरूपात धारण करून जो राहतो आणि वेळ आल्यावर ठेवून जातो, सगळ्यांमध्ये असूनही न न दिसल्यासारखा असतो, ते अव्यक्त स्वरूप आहे. ती अव्यक्त शक्ती आहे. आता इंद्रिय नाक डोळे जिव्हा त्वचा आणि कान पाच ऐसी जाण ज्ञानेंद्रिये. करी बुद्धी सुख दुःखाचा निर्णय घेऊनी सहाय्य पाचाचे या. वाचा हात पाय शिश्न आणि गुद जाण ऐसे भेद आणि कहे. ह्यासी कर्मेंद्रिया ऐसे देती नाव म्हणे कृष्णदेव ऐका आता. ऐक पार्था. पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रिय. आता त्यांचं सूक्ष्म व्यवहार त्यांच्यात असणारे त्याबद्दल तू ऐक. सर्व शरीरी या वसे धनंजया प्राणाची जी प्रिया क्रियाशक्ती तिचे ह्याच पाच इंद्रियांच्या द्वारा होत असे वीरा येणे जाणे. सांगितली ऐसी इंद्रिये दहा ही आता मन तेही स्पष्ट जाणू. ह्यांच्यामध्ये क्रियाशक्ती म्हणजे प्राणाचं एक स्वरूप आहे क्रियाशक्ती. ती चालवते इंद्रियांना. चेतना शक्ती म्हणू शकतो आपण तिला. ती चालवते आणि हे कुठून चालतात मेजर त्याचा आहे मेन सेंटर आहे नर्वस सिस्टम ब्रेन. ब्रेन मधनं ह्या पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रियांना ऍक्टिव्ह ठेवलं जातं आणि ब्रेन मध्ये काम करते ती चेतना शक्ती असते आपली. ती सिग्नल्स पाठवते आणि मग हे सगळे मिळून काम करतात. तर त्याच्यामध्ये ही क्रियाशक्ती चेतना शक्ती काम करते इंद्रियांमध्ये. तिचे तिचे ह्याच पाच ह्याच पाच इंद्रियांच्या द्वारा होत असे विरा येणे जाणे. सांगितली ऐसी इंद्रिये दहा ही आता मन तेही स्पष्ट सांगू. मृग मृगजळावरी भासती लहरी नातरी अंबरी नीलवर्ण. तैसा देही भासे जयाचा आभास नाहीच जयास वास्तवता. रज आणि रेत होऊन या एक पंचभूतात्मक देह घडे. आता मन हे कोणाला दाखवू शकतो का आपण काढून? हे पहा माझं मन कोणाचं गोल आहे कोणाचं चौकोनी आहे असं मन कळतं का? मन आपण म्हणतो काळं मन आहे ह्याचं मन शुद्ध आहे, ते दिसतं का? तर ती सटल एनर्जी आहे आणि बेसिकली तो फ्लोअर आहे जे इन्स्ट्रुमेंट आहे आपल्याला विचार करण्यासाठीच आणि ऍक्टिव्ह राहण्यासाठीच इन्स्ट्रुमेंट आहे मन. हे काही याची काही पर्टिक्युलर कुठे जागा नाहीये. सोलचं इन्स्ट्रुमेंट आहे आत्म्याचं ऍक्टिव्ह करून गोष्टी बॉडीला रन करण्याचं एक मशीन आहे एक सेंटर आहे. पण ते सूक्ष्म स्वरूपात आहे ते काही फिजिकल फॉर्म मध्ये नाहीये. त्याची काही जागा नाही माझं मन इथे आहे इथे आहे असं नाहीये. इंद्रिय बुद्धीच्या संधीत जे फिरे रजोगुणाधारे चंचलत्वे. आता त्या मनाचे प्रकार पुढे अच्छा नाही ते आपण हे वाचलं आता. आणि मनाचं हे चंचलत्व गुणाच्या आधारावर चालतं. इंद्रिय बुद्धीच्या संधीत जे फिरे जे बुद्धी आणि इंद्रिय. आपण म्हणतो ना माझ्या मनात आलं अमुक खावं माझ्या मनात आलं अमकी मूवी बघावी. म्हणजे काय की इंद्रिय आणि आपली बुद्धी ऐकलेलं ज्ञान आपलं त्याचं मीटिंग होते आणि त्यांच्यात ठरतं की अच्छा हे छान आहे. मग ते मनाला सांगितलं जातं मग मन आपल्याला
इंद्रियांना बाकीच्या शरीराला सांगतो मला हे वाटतंय. मग मला असलेलं शरीर उठतं आणि ते करायला जात मला नावाचं. ठीक आहे, तर ह्या पद्धतीनं ते सगळं असं मॅजिकली काम करतं. आणि याला रजोगुण, या तीन सत्व गुणांमधला रजोगुण चंचलत्व देतं मनाला. सत्वगुणी मन शांत राहतं. आणि आणि तामसिक मन संताप्त, अत्यंत असं अस्थिर असतं. मृगजळावरी भासती लहरी, नातरी अंबरी नीलवर्ण. तैसा देही भासे जयाचा आभास, नाहीच जयास वास्तवता. रज आणि रेत होऊन या एक पंचभूतात्मक देह घडे. मग वायू तत्व एकची ते देही, दशविध होई स्थान भेदे. आता देह कसा निर्माण होतो त्याचं थोडस त्यांनी इथे वर्णन केलंय. की या वायू तत्व बघायला गेलं तर एकच आहे, पण ते देहामध्ये दशविध म्हणजे 10 प्रकारचे वायू आहेत ना, आणि त्याची स्थानं आहेत वेगवेगळी. नाभीमध्ये वेगळा वायू आहे. तर ह्या पद्धतीने 10 वायू आहेत त्यांची जागा. आणि या पद्धतीनं आपलं शरीर बनतं. देहधर्म बळे मग ते 10ही आपुल्याल्या ठाई निवसता. तेथे चांचल्य ते एकलेची राही, म्हणून या घेई रजोबळ. रजोगुणांचं बळ त्या वायूमुळे येतं. बुद्धीच्या बाहेरी अहंकारावरी थोर बळ धरी माझारीच. वाया तया लागी मन ऐसे नाव, ते तो सावयव कल्पनाच. जयाची असंगे ब्रह्मा लागी साच, आली नस तिचं जीवदशा. सर्व प्रकृतीचे असे जे का मूळ, वासनेसी बळ मिळे जेणे. अहंकारा लागी द्यावयासी भर, राहे निरंतर तत्पर जे. वाढवी इच्छे ते चढवी आशे ते, आधार जे देते भया लागी. तर मन काय काय करतं पहा. अहंकाराला भरीत भर घालून ते आपल्या इच्छा वाढवतो. अहंकार म्हणजे इगो प्रॉब्लेम आपला. मला हे, मला ते, आपल्या आशा वाढवतो. मी असा आहे, मी तसा आहे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला हे मिळालंच पाहिजे. तर हे आपल्या अपेक्षा वाढवत वाढवत वाढवत, आणि मग मग बाकीचे विकार पण येतात. भय आणि अशा टाईपचे जे विकार आहेत त्यांना तिथे मग जागा मिळते. जेणे चढे बळ अविद्ये लागून, होय जन्मस्थान द्वैताचे जे. जेकादिंद्रियांसी लोटी विषयात, रची मनोरथ सवे मोडी. संकल्प विकल्पे अखंड उद्दंड, करी घडामोड सृष्टीची जे. जेणे बंद केले बुद्धीचे द्वार, भ्रांतीचे कोठार होय जे का. मन जेव्हा कंट्रोल मध्ये नसतं, मंकी माइंड म्हणतात त्याला. मंकी माइंड इथे तिथे 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 नाचा नाच नाचा नाच नाच. तर तेव्हा बुद्धी सुद्धा चालत नाही, विवेक तिथे राहत नाही, द्वार बंद होतं. बुद्धिहीन असल्यासारखं माणसाचं वागणं होतं. आणि म्हणून मन आणि त्याला नाचवणारी इंद्रिय या सगळ्यांना कंट्रोलमध्ये ठेवणं खूप आवश्यक आहे. जेणे बंद केले बुद्धीचे ही द्वार, भ्रांतीचे कोठार होय जे का. भ्रांती म्हणजे भ्रम होतो सगळा. भ्रम म्हणजे काय वेडा होतो असं नाही. भ्रम म्हणजे मीच भ्रम वाढतो. मी, मला, माझं ह्याचं हे वाढत जातं. आणि भ्रमाच्या जगात आपण जगायला लागतो. अपेक्षा वाढतात, एक्सपेक्टेशन्स वाढतात, कल्पना वाढतात, कल्पना विस्तार होतो. माझं असं पाहिजे टाइप्स. वायू तत्वाची या आतील जे सार, तेची गा साचार मन जाण. नको मानू बोल अन्यथा हे पार्था, एक भेद आता विषयांचे. शब्द स्पर्श रूप रस आणि गंध, जाण पंचविध विषय हे. गुरेढोरे जैसी जाती भांबावोनी, कुरणी देखोनी हिरवळ. तैसे याच पाच द्वारांनी साचार, धावते बाहेर ज्ञान येथे. आता विषय काय? शब्द स्पर्श रूप रस गंध, हे 5 विषय आपले आहेत, सब्जेक्ट्स इंद्रियांचे. ते असे मग धावाधाव करतात इकडे तिकडे गुराढोरांसारखे. ते
हा, रस्त्याने जाताना कशी काही गुरं चुकीच्या मार्गाने चालत जातात, मग त्यांना पाठीवर रपाटा मारून परत जागेवर आणलं जातं. तसं जिथे 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 खाद्य मिळेल तिकडे तोंड घेऊन जातात. म्हणजे काय, त्यांच्या इंटरेस्टचं खाद्य. म्हणून म्हणलं मग अशी कानाने काय ऐकायचंय ते तिकडे धावतं, कारण तिकडे त्याला हिरवळ मिळते. तर त्या पद्धतीनं त्याचे विषय जे आहेत इंद्रियांचे, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, ह्याची क्वालिटी 3 गुणांवर आधारित आहे. आणि त्या गुणांच्या आधारांवर त्याच्या ऍक्टिव्हिटीज चालतात. तैसे याचं पाच द्वारांनी साचार धावते बाहेर ज्ञान तेथे. मग ज्ञान जे असतं ते त्या पद्धतीचं ज्ञान कलेक्ट केलं जातं आणि तेच वापरलं जातं. मुखे स्वर वर्ण विसर्ग उच्चार, हाताचा व्यापार देव घेव. आता प्रत्येक इंद्रियांना त्याच्या विषयांशी जोडलेला आहे. उदशिष्णद्वारा मलमूत्र त्याग, चालणे हा भाग चरणांचा. कर्मेंद्रियांचे हे पाचही विषय क्रियेसी आश्रय तेची होती. 10ही विषय ऐसे देख देही. आता इच्छा तीही सांगू तुझं. आता इच्छा कोण आहे, विषय हे सांगितले. तरी जे जे भोग भोगिले आपण, होता आठवण गोष्टीची त्या. किंवा पडताची श्रवणी वृत्तांत होतसे जागृत वृत्ती जी का. आणि इंद्रियांचा विषयांशी योग घडता सवेग उठावोनी. कामाचा आश्रय घेऊन जे राहे, ते जेणे धावत आहे मन सदा. आता आपल्याला ते सांगता आहेत, विषय कळले, आता काय बघायचंय, वृत्ती. वृत्ती काय आहे, तर जेव्हा इंद्रियांचा विषयाशी योग घडतो, इंद्रिय म्हणजे कान किंवा जीभ, त्याचा विषय आहे काय, तर रस किंवा शब्द. तर त्याला जे आवडीचा विषय मिळाला की तिथे ते धावत जातं, त्याचा कंट्रोल जातो निघून. आणि मग त्या वृत्ती बळावतात. म्हणजे आयदर ते समोर दिसतंय म्हणून खावं वाटतं, आयदर एकदम आठवण येते म्हणून, नाही तर नाकानी वास येतो जिलबीचा म्हणून जिलबी खावी वाटली, किंवा कुठला तरी प्रसंग आठवला म्हणून करावं वाटलं. या पद्धतीनं वृत्ती पालटते, म्हणजे वृत्ती काम करते. आज हे करायची वृत्ती होतीये, परवा ती आमकं करायची वृत्ती होती. आणि मग त्याला मन सपोर्ट करतं, मनात आलं हे करावं वाटतंय, असं करून त्याला ती, म्हणजे ते असतात ना छोटी मुलं घरामध्ये, एकाला दुसरा साक्षी असतो, चल आपण दोघं मिळून हे करू, मग तिसराही त्याला मिळतो. तसं आहे हे इथे. ते सगळ्यांना जर डिसिप्लिन मध्ये ठेवलं, मग तो पहिलाच उठला आपण असं करूया का, दुसरे दोघं म्हणतील चुप खाली बस, काही नाही करायचंय, आई बाबा रागवतील. कळलं, तर ह्या पद्धतीनं ते एक एक दुसऱ्याला, दुसरा तिसऱ्याला सपोर्ट करत ते थैमान वाढायला लागतं. आणि म्हणून एकाला डिसिप्लिन लावला की तिघांना डिसिप्लिन लागतो, किंवा तिघांना समान एकत्र लावायचं. असं आपल्याला घरात बघायला मिळतं. लहान मुलं असतात तिथे, एकाला काय, उंदराला मांजर साक्षी म्हणतो आपण, म्हण आहे आपल्यामध्ये. म्हणजे काय, ते एकमेकांना सपोर्ट करतात आणि वाढवतात मॅटर, आणखीन आणखीन आणखीन. असे ज्या वृत्ती ते विषयांची गोडी, जिच्यामुळे वेडी बुद्धी होय. वृत्तीला विषयाची आवड, आणि त्यामुळे बुद्धी पण त्याच्याबरोबर तिसरी जॉईन करते. जाण त्या वृत्तीस इच्छा ऐसे नाव, सांगत असे देव अर्जुना ते. आणि मग त्याला सुंदर नाव काय देतात, अमुकची इच्छा झाली, तमुकची झाली, आणि इच्छा म्हणजे बकेट लिस्ट, आणि मग जन्म, हे आपण मागच्या वेळेला बघितलंच होतं. ऐशी स्थिती होता उपजे जी वृत्ती, तिज नाव देती द्वेष ऐसे. आणि आता जे का सुख ती त्याची ऐसे जाण, तयाचे लक्षण सांगू तुझं. लाभता जे एक जीव सर्व काही, विसरोनी जाई एकाएकी. कायावाच्या मन निष्क्रिय हो न देहाचे स्मरण लोकू लागे. आपल्याला आता, आपण म्हणतो की इच्छा झाली आणि मग खाल्ल्यानंतर सुख मिळालं, हा 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 काय सुंदर, काय मस्त गरम गरम चहा मिळाला, चहा फार टेस्टी होता, अमुक पदार्थ खूप छान होतं, गाणं फार सुंदर होतं, आपल्याला सुख मिळतं. ते सुख म्हणजे मग आपल्याला ते सुख पुन्हा पुन्हा आठवण करून देतं. ती अशी सगळी चेन आहे, सायकल आहे ती पूर्ण. त्याला कुठेतरी ती सायकल थांबवावी लागते, आणि तो अभ्यासाचा भाग आहे. कायावाच्या मन निष्क्रिय हो न देहाचे स्मरण लोपू लागे. आणि या प्रकाराने देहाला सगळं स्मरण निष्क्रिय व्हायला लागतं, ते काही त्याचं डिसिप्लिन राहत नाही.
पांगुळ तो प्राण लाभता जे एक, दुणावे सात्विक वृत्ती जेणे. हे ना खूप मोठं आहे वाटते, आपण इथे थांबूया. येस. 205.